नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांच्या मूळ पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ती म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यालाच आपण मुख्य सेविका म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सुपरवायझर. काय म्हणतात? सुपरवायझर. तर बघा, हे जे पद आहे पर्यवेक्षिका, हे फक्त महिला उमेदवारांसाठी आहे. फक्त महिला उमेदवार याला पात्र असतात. तर बघा, ही एक्झाम एकतर एमपीएससी कंडक्ट करू शकते, नाहीतर टीसीएस कंडक्ट करू शकते. सर्वच महिलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की ही एक्झाम कोण कंडक्ट करेल, ही एक्झाम होईल की नाही. तर बघा, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साधारणतः येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. तर बघा, ही एक्झाम एकतर टीसीएस कंडक्ट करेल, नाहीतर एमपीएससी कंडक्ट करेल. तर बघा, टीसीएस ने मे 2025 मध्ये हे फॉर्म भरून घेतले होते. जर ही एक्झाम टीसीएस ने कंडक्ट केली तर ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. पण ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांच्यासाठी लिंक ओपन केली जाणार आहे. आणि जर ही एक्झाम एमपीएससी ने कंडक्ट केली तर सर्वांना नव्याने फॉर्म भरावे लागणार आहेत. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सुद्धा भरावे लागतील. त्यांची फीस रिटर्न केली जाणार आहे. तर बघा, एमपीएससी ही एक्झाम एकतर सरळ सेवेसारखी घेऊ शकते, म्हणजेच एकच एक्झाम, नाहीतर प्री मेन्स सारखी सुद्धा घेऊ शकते. आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. आणि जी काठिण्य पातळी आहे ती ऑब्विसली वाढणार आहे, कारण ती एक्झाम एमपीएससी कंडक्ट करेल. तर बघा, ही जी एक्झाम आहे, जे पद आहे पर्यवेक्षिका, हे S13 चं पद आहे. म्हणजे तुमचा जो बेसिक पे असणार आहे तो S13 चा असणार आहे. आणि ही जाहिरात 2 पद्धतीने प्रकाशित केली जाते. एक म्हणजे सरळ सेवा भरती आणि दुसरी म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षा, त्यालाच आपण काय म्हणतो? डिपार्टमेंटल एक्झाम. डिपार्टमेंटल एक्झाम. तर बघा, सरळ सेवा भरती म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर सरळ सेवा भरतीसाठी सर्व महिला उमेदवार हे अप्लाय करू शकतात. आणि ज्या डिपार्टमेंटल एक्झाम असतात त्याच्यासाठी कोणत्या महिला अप्लाय करतात? तर बघा, अशा महिला ज्या ऑलरेडी सेविका म्हणून कार्यरत आहे आणि त्यांनी 10 इयर्स हे कंप्लीट केलेले आहे सेविका म्हणून, अशा महिला उमेदवार त्यासाठी अप्लाय करू शकतात. तर आता आपण शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. तर बघा, महिलांकडे डिग्री असावी, म्हणजेच त्यांनी कोणत्याही विद्यापीठाची डिग्री ही कंप्लीट केलेली असावी, त्या पदवीधारक असाव्या. बीए असो, बीएससी असो, बीटेक असो, ऍग्री असो, तर कोणतीही पदवी त्यांच्याकडे असावी. मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान, MSCIT. आणि जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्याच्यासाठी अशा महिला त्या ऑलरेडी सेविका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी 10 इयर्स हे कंप्लीट केलेले आहेत सेविका म्हणून. तर बघा, जाहिरात 2026 मध्ये येणार आहे. तर त्यांनी 1 जानेवारी 2026 पर्यंत 10 इयर्स हे कंप्लीट केलेले पाहिजे सेविका म्हणून. अशा महिला उमेदवार त्यासाठी अप्लाय करू शकतात. इथे वयोमर्यादेत एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सर्वांनी लक्षात असू द्या. बघा, किमान वयोमर्यादा आहे 21 वर्ष, ही मिनिमम एज लिमिट आहे. आणि कमाल वयोमर्यादा आहे 45 वर्ष, ही मॅक्झिमम एज लिमिट आहे. पहिले ती 43 वर्ष होती, तर आता 43 वर्षावरून ती 45 अशी करण्यात आली आहे. खुला आणि मागासवर्गीय अशा सर्वच उमेदवारांसाठी ती समान करण्यात आलेली आहे, म्हणजेच 45 वर्ष. तर बघा, आता आपण एक्झामचे स्वरूप बघणार आहोत. तर सर्वात प्रथम ही ऑनलाईन पद्धतीची एक्झाम आहे, म्हणजे सीबीटी बेस. पात्रतेचा निकष काय असतो? तर बघा, गुणवत्ता यादीत म्हणजेच मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या 50% गुण मिळणे अनिवार्य आहे. आणि टाइम काय असतो पेपरचा? तर बघा, 90 मिनिट म्हणजे 1.5 तास हा वेळ असतो. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 120 मिनिट म्हणजे 2 आवर्स हा टाइम असतो. तर तो पेपरचा कालावधी आहे. नेक्स्ट बघा, आता आपण अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी बघणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम हे डिपार्टमेंटल एक्झाम साठी बघणार आहोत. कोणत्या एक्झाम साठी? विभागीय एक्झाम साठी. तर बघा, पेपर हा 200 मार्क्सचा असेल आणि किती क्वेश्चन्स असतील? 100 क्वेश्चन्स असतील. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतील. तर बघा, अभ्यासक्रम आणि स्तर हा 10वी आणि 12वीचा असेल. बघा, इंग्रजी 10 प्रश्न 20 गुण, म्हणजेच एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतील. मराठी 20 प्रश्न 40 गुण. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. अगेन बुद्धिमत्ता हा 12वीचा स्तर असणार आहे. सामान्य ज्ञान, संख्यात्मक व तर्कशुद्ध चाचणी 40 क्वेश्चन्स फॉर 80 मार्क्स. 40 प्रश्न असणार आहे 80 मार्क्स साठी. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स.
देन विभागीय विषय म्हणजेच महिला व बालविकास कायदे व योजना अंतर्गत 30 क्वेश्चन्स असतील 60 मार्क्स साठी। बघा, ज्या विभागात तुम्ही काम करत आहे त्या विभागासंबंधी काही कायदे आणि योजना असणार आहे, तर त्याच्या संबंधी हे क्वेश्चन्स असणार आहे। हे झालं डिपार्टमेंटल एक्झाम साठी। नेक्स्ट आता आपण बघू सरळ सेवा परीक्षेसाठी। तर हा पेपर सुद्धा 200 मार्क्सचा असणार आहे आणि त्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतील। इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स, एका क्वेश्चनला हे 2 मार्क्स असणार आहे। तर बघा, इंग्रजीचे 10 प्रश्न असतील फॉर 20 मार्क्स, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स। देन मराठी 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 गुण। तर बघा, सामान्य ज्ञान यालाच आपण जीएस म्हणतो। तर जीएस मध्ये कोणकोणते विषय येईल? विज्ञान येईल, राज्यघटना येईल, अर्थव्यवस्था येईल, भूगोल येईल, जीके येईल। तर सर्व या विषयाचा समावेश हा सामान्य ज्ञान मध्ये होतो। सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी। देन गणित, बुद्धिमत्ता व अंकगणित 20 प्रश्न 40 मार्क्स। देन पोषण अभियान 10 प्रश्न 20 मार्क्स। कॉम्प्युटर ज्ञान 10 प्रश्न 20 गुण। आयसीडीएस योजना व कायदे 20 प्रश्न 40 गुण, म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स। हे म्हणजे ज्या विभागात तुम्ही काम करणार आहे त्याच्याविषयी कायदे आणि योजना असणार आहे, तर ते 20 प्रश्न येतील 40 मार्कांसाठी। तर असा टोटल 200 गुणांचा पेपर असेल, 100 क्वेश्चन असतील, त्यामध्ये एका प्रश्नाला 2 मार्क्स असतील। तर या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम बघितला, त्याची पात्रता बघितली, कोण कोण त्यासाठी अप्लाय करू शकतं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच एव्हरीवन।